तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर. वीकली जॉब अपडेट्समध्ये या वीकमध्ये बघूया आपण कुठले कुठले जॉब अपडेट्स आहेत ते. तर पहिला जॉब अपडेट आहे एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून. तर लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की काही जे एक्झाम आहेत ते ईच इयरला होतात किंवा ऑलमोस्ट 1 ते 2 वर्षानंतर त्या कंटिन्युअसली होतात. तर त्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे की एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया बऱ्याचदा येते किंवा दरवर्षी ऑलमोस्ट येते. तर त्याचाच जॉब अपडेट आलेला आहे. टोटल 309 वेकेन्सीज आहेत फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर एक्झिक्युटिव्ह म्हणजेच एअर ट्रॅफिक कंट्रोलरसाठी. कुठल्या रिझर्वेशनसाठी किती वेकेन्सीज आहेत त्या सगळ्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहेत. इम्पॉर्टंट गोष्टी आपण ह्याच्यावर डिस्कस करूया. बाकी तुम्हाला PDF ची लिंक आहे ती खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. त्याच्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन मागितलं आहे फुल टाईम बॅचलर्स डिग्री ऑफ 3 इयर्स इन BSc और फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स, म्हणजे 3 वर्षाची जर तुमच्याकडे BSc विथ फिजिक्स अँड मॅथ्सची डिग्री असेल तरीसुद्धा चालेल, किंवा कुठलीही इंजिनिअरिंगची डिग्री असेल कुठल्याही ब्रँचमधली असेल तरीसुद्धा तुम्ही ह्याच्यासाठी एलिजिबल आहे ते होऊ शकतात. फक्त डिग्री आहे ती वेल रेप्युटेड कॉलेजमधून असलेली पाहिजे, फुल टाईम असलेली पाहिजे. या सगळ्यात गोष्टी ते त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत. डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स possessing recognized degrees as per the required minimum qualification obtained through पार्ट टाईम करस्पॉन्डिंग्स शॅल बी एलिजिबल टू अप्लाय. म्हणजे ऑलरेडी डिपार्टमेंटमध्ये आहे त्यांच्यासाठी पार्ट टाईमसुद्धा चालेल, पण जे एक्सटर्नली अप्लाय करतात त्यांच्यासाठी फुल टाईम तुम्हाला इथे रेग्युलर बेसिसवर जी डिग्री असते ती कंप्लीट असली पाहिजे. एज लिमिट काय आहे तर मॅक्झिमम 27 वर्ष असलं तरी चालेल. ऑन डेट 24 मे 2025 या डेटपर्यंत तुमचं मॅक्झिमम एज 27 असलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ओपन कॅटेगरीमधून तुम्ही भरू नाही शकत. एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे 5 वर्ष फॉर SC ST अँड 3 इयर्स फॉर OBC, म्हणजे ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे त्यांच्यासाठीच. आणि पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीसाठी ह्याच्यामध्ये 10 इयर्सचं अप टू एज रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे. दुसरं इम्पॉर्टंट डेट्स म्हणजे फॉर्म जे ओपन होणार आहेत ते 25 एप्रिलला होणार आहेत, अजून स्टार्ट झालेले नाही आहेत. आणि 24 मेपर्यंत तुमचं फॉर्म फिलअपची जी प्रोसेस आहे ती असणार आहे. टेंटेटिव्ह डेट्स कधी येतील त्याच्याबाबतीत काहीच क्लॅरिटी नाही आहे, पण आपण मिनिमम 1 ते 2 मंथ्स आहेत ते कन्सिडर करू शकतो. नॉर्मली एवढे लागतातच, तर ते एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळून जातील. मोस्ट इम्पॉर्टंटली ज्याच्यासाठी सगळे इंटरेस्टेड असतात की पे स्केल किती असेल ह्याचा, तर बेसिक तुमचा 40,000 पासून स्टार्ट होईल. त्याच्यामध्ये सगळे DNS अलाउन्स असेल म्हणजे DA असेल, HRA असेल, कुठले अजून पर्क्स असतील, ग्रॅच्युटी CPF वगैरे सगळ्या गोष्टी, मेडिकल बेनिफिट्स वगैरे कन्सिडर करून टोटल तुमचं CTC 13 lakhs पर ॲनम म्हणजे 13 लाख तुम्हाला वर्षाला एवढं येईल. इन हँड वेगळा असेल पण टोटल ग्रॉस जो आपण म्हणतो तो 13 lakhsपर्यंत इथे मिळू शकतो. पुढचा जॉब अपडेट आहे रेल्वेकडून. RRB इंडिया रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डचा ALPसाठी जो 2024मध्ये सुद्धा आला होता. सिमिलरली 2025मध्ये सुद्धा आलं आहे असिस्टंट लोको पायलटसाठी. ह्याचा आपण शॉर्ट नोटीस एक ऑलरेडी क्लिअर केली होती, डिस्कस केली होती. त्याच्यामध्ये मी 2024मध्ये काय काय वेकन्सीज होत्या किंवा तिथे कशा गोष्टी होत्या त्याचा मी व्हिडिओ दाखवल्या, काय काय गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ते. तर फायनली या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण कव्हर केले ऑफिशियली या नोटीसच्या अंडर. 29 मार्चपासून ऑलरेडी डेट स्टार्ट झालेली आहे, सॉरी एम्प्लॉयमेंटमध्ये ही आलेली आहे. आणि 12 एप्रिलपासून डेट चालू झालेली आहे, ओपनिंग डेट ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. आणि क्लोजिंग डेट आहे 11 मेपर्यंत. ऑलमोस्ट 1 महिन्याचा त्यांनी टाईम ड्युरेशन इथे दिलेलं आहे. 1 महिन्यापर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. तर डेट्स ऑफ मॉडिफिकेशन विंडो फॉर करेक्शन म्हणजे तुम्हाला काही चेंजेस वगैरे करायचे असतील तर ते 14 ते 23मध्ये. मेन जो फॉर्म आहे तो 11 मेपर्यंत ॲक्सेप्ट केला जातील. आणि त्यानंतर पेमेंट आहे त्याला 13 मेपर्यंत आहे. टोटल एडिट जर काय करायचं असेल तर काय चुका झाल्या असतील तर 14 मे ते 23 मेपर्यंत त्यांनी इथे ठेवलेलं आहे. चुका शक्यतो करू नका, जेणेकरून काय ॲडिशनल फीज वगैरे असतील तर ते तुम्हाला नंतर पे करावे लागतील. असिस्टंट लोको पायलट पोस्टचं नाव आहे लेवल 2ची आहे अकॉर्डिंग टू द 7th पे कमिशन. 8th पे कमिशन जर आलं त्या हिशोबाने ह्याची सॅलरी वगैरे आहे ती सुद्धा वाढेल. त्या बाबतीत अजून काहीच क्लॅरिटी नाही किती येते, त्या सगळ्या गोष्टी आपण नंतर बघूया. मोस्ट इम्पॉर्टंट असतं रेल्वेसाठी की मेडिकल स्टँडर्ड्स. खूप स्ट्रिक्ट मेडिकल स्टँडर्ड्स असतात. आय विजन तिथे खूप जास्त चांगलं असणं इम्पॉर्टंट आहे. एज रिलॅक्सेशन किंवा एजचा जो काय ब्रॅकेट दिलेला आहे तो 18 to 30 इयर्स दिलेला आहे. आणि टोटल वेकन्सी आहेत ते 9970. टोटल 9900 असं म्हणालेले, पण प्रॉपर जर आकडा आहे तर 9970 एवढ्या वेकन्सीज आहेत. मेडिकल स्टँडर्ड्स A1मध्ये काय असतं त्या इथे गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. तुम्हाला नसेल माहिती तर तुमचं चेकअप वगैरे करून घ्या. तिकडचे जे डॉक्टर वगैरे असतील त्यांना हे विजन स्टँडर्ड्स दाखवा, म्हणजे तुम्हाला क्लिअर कट होईल की ह्यासाठी तुम्ही एलिजिबल आहात की नाही आहेत. कारण मेडिकल खूप स्ट्रिक्टली इथे चेक होते. प्रॉपर त्यांनी इथे डेट ऑफ बर्थ पण दिलेलं आहे की कुठले
डेट ऑफ बर्थच्या आधी तुमची जन्मतारीख असेल तर तुम्ही एलिजिबल नाही आहेत. ह्या किंवा ह्याच्यानंतर जर तुम्ही ह्या डेटनंतर जर तुमची बर्थ डेट असेल डिफरंट कॅटेगरीसाठी तर तुम्ही एलिजिबल आहात. ही डेटसुद्धा इन्क्लुडेड आहे. ओके, बोथ डेट्स इन्क्लुझिव्ह असं त्यांनी दिलेलं आहे. पण ह्याच्यानंतर जर नसेल तर तुम्ही एलिजिबल आहात, ह्याच्या आधी असेल तर नाही चालणार. पुढे आहे एक्झामिनेशन फीज फॉर ऑल द कॅन्डिडेट्स एक्सेप्ट कॅटेगरीज मेन्शन बिलो ॲट SL नंबर 2. म्हणजे इकडे जे काय मेन्शन त्यांनी केलेले आहेत SC ST एक्स सर्व्हिसमॅन फिमेल ट्रान्सजेंडर ह्या सगळ्या ज्या मेन्शन केलेल्या आहेत त्यांच्यासाठी त्यांना सोडून बाकी सगळ्यांसाठी 500 रुपये फी असणार आहे आणि ही रिफंडेबल आहे. त्याच्यापैकी जो 400 रुपीज आहे ते तुम्हाला रिफंड मिळतील जर तुम्ही CBT 1च्या स्टेजला अपेअर केला तर. म्हणजे 500 पैकी 400 रुपीज आहे ते तुमच्या अकाउंटला येतील आणि फक्त 100 रुपीजच तुमच्या त्याच्यातून कट होतील ॲज अन एक्झाम फी. ओके, फॉर द कॅन्डिडेट्स हू बिलॉंग टू द ह्या जे डिफरंट कॅटेगरीज आहेत त्यांच्यासाठी 250 रुपीज चार्ज आहेत आणि दिस फी 250 शॅल बी रिफंडेड ड्युली डिडक्टिंग बँक चार्जेस ॲज ॲप्लिकेबल. 250मधून जे काय बँक चार्जेस असतील तेवढं फक्त कट होतील, बाकी सगळे तुम्हाला रिटर्न येतील जर तुम्ही CBT 1च्या पेपरला गेलात तरच. ओके, रिझल्ट काही असू दे पण तुम्ही अपियर जरी झालात तरीसुद्धा तुमची जी काय इथे मेन्शन केली तेवढी फी तुम्हाला रिटर्न येईल. तर आता ह्या कॅटेगरीसाठी किंवा ह्या ज्या पोस्टसाठी त्याच्यासाठी मेडिकल क्वालिफिकेशन काय काय आहे ते इथे मेन्शन केलेले आहेत. ITI तुमचं रेकग्नाइज युनिव्हर्सिटीतून NCVT वगैरे झालेलं पाहिजे. डिफरंट ट्रेड्स इथे मेन्शन केलेले आहेत. किंवा जर तुमचं डिप्लोमासुद्धा झालं असेल डिग्रीसुद्धा झालं असेल तरी तुम्ही ह्याच्यासाठी एलिजिबल आहात. म्हणजे ITI असू दे, डिप्लोमा असू दे किंवा डिग्री असू दे, तिघंही या पोस्टसाठी एलिजिबल आहेत. पे स्केल फक्त थोडा तुम्हाला इथे कमी दिसेल पण जॉब सेंट्रल रेल्वेचा किंवा रेल्वेचा ज्यांना खूप जास्त इंटरेस्टिंग आहे ते लोक इथे पेअर करू शकतात. रिक्रुटमेंट प्रोसेस काय आहे, CBT 1 त्यानंतर CBT 2 होईल, त्यानंतर कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट CBAT, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, नंतर मेडिकल एक्झामिनेशन. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे या CBT 1 आणि CBT 2 आहे त्या बाबतीत PDF तुम्ही डिटेलमध्ये आरामात वाचू शकता. लिंक वगैरे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहेत. पुढचा जॉब अपडेट आहे. जॉब अपडेट नंबर 3 हा अप्रेंटिससाठी आहे. जे मुलं रिसेंटली पासआउट झाले आणि अप्रेंटिसशिपसाठी फाइंड आउट करत आहेत त्यांच्यासाठी चांगली संधी आहे DRDOमध्ये. तर DRDOचे एक आपण म्हणू शकतो की दुसरं एक ऑफिस आहे, सब ऑफिस, तिथे तुमचं वेकन्सी आहे. इथे प्रॉपर GTRE असं त्याचं नाव आहे, बँगलोर बेस्डमध्ये आहे. हे इथे दिलेलं आहे गॅस टर्बाईन रिसर्च एस्टॅब्लिशमेंट, गॅस टर्बाईन रिसर्च एस्टॅब्लिशमेंट GTRE बँगलोरमध्ये आहेत. डिग्री, डिप्लोमा आणि ITI सगळ्यांसाठी इथे त्यांनी अप्रेंटिसच्या वॅकन्सीज ठेवलेल्या आहेत. कुठल्या ब्रांचेस आहेत व्हिडिओ पॉज करून इथे तुम्ही बघू शकता. या डिग्रीसाठीच आहेत. त्यानंतर डिप्लोमासाठीच्या इथे मेन्शन केलेल्या आहेत सेकंड पेजवर आणि थर्ड पेजवर इथे ITIच्या अप्रेंटिससाठी इथे मेन्शन केलेल्या आहेत. इम्पॉर्टंट आहे की ह्याच्यामध्ये स्टायपँड किती असू शकतो, तर डिग्री कंप्लीट असेल तर 9,000 तुम्हाला स्टायपँड मिळेल, डिप्लोमा असेल तर 8,000 आणि ITI असेल तर 7,000 एवढा तुम्हाला स्टायपँड मिळू शकतो. सिलेक्शन प्रोसेसमध्ये काय असणार आहे, तुमच्या ॲकॅडमिक मेरिट तुम्हाला जेवढे असेल त्याच्या बेसिसवर तुमची शॉर्टलिस्ट लागेल आणि तुम्हाला त्या हिशोबाने कॉलिंग केलं जाईल. अप्लाय कसं करायचं आहे त्याची प्रोसेस इथे दिलेली आहे. डिग्री आणि डिप्लोमासाठी तुम्हाला NATSच्या वेबसाईटवर ॲप्लिकेशन करायचं आहे, nats.education.gov.in. आणि ITIसाठी फक्त apprenticeshipindia@org इकडे जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ओके, त्यानंतर कॅन्डिडेट्स मे ऑल्सो सबमिट ऑफलाईन ॲप्लिकेशन ॲज पर फॉर्मॅट अटॅच अलॉंग विथ द रिलेव्हंट डॉक्युमेंट्स. स्कॅन कॉपी ऑफ द सेम मे बी सेंट वाया ईमेल. तुम्ही ईमेलमधून सुद्धा ही गोष्ट पाठवू शकता अप्लाय केल्यानंतर. आणि ऑफलाईनसुद्धा तुम्ही ह्या ॲड्रेसवर इकडे तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे जे काही सपोर्टिंग डॉक्युमेंट्स असतील ते इथे सेंड करू शकता. नेक्स्ट जॉब अपडेट आहे MPSCकडून. त्याला बरेच दिवस झाले पण सिन्स आपण बरेच दिवसापासून व्हिडिओ बनवली नव्हती आणि अजूनही डेट आहे अप्लाय करण्यासाठी, तर त्यामुळे परत एकदा आपण इथे कवर करूया. 28 मार्चपासून फॉर्म फिलअप प्रोसेस इथे स्टार्ट झाली आणि 17 एप्रिलपर्यंत आहेत. कुठल्या वेकन्सीज आहेत ह्याच्यामध्ये, तर MPSCची राज्यसेवा आहे, महाराष्ट्र वनसेवा आहे आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा. तर प्रत्येक पोस्टसाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय काय ते एकदा बघून घेऊया. स्टेट सर्व्हिस एक्झामिनेशन जे आहे त्याच्यासाठी मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये तुमचं डिग्री कंप्लीट असलेली पाहिजे. फॉरेस्ट सर्व्हिस एक्झाममध्ये इथे त्याने मेन्शन केलं आहे त्याच्यापैकी कुठलीही डिग्री असेल तरी चालेल. बऱ्याच ऑलमोस्ट सगळ्याच इंजिनिअरिंग ब्रांचेस इथे कवर केलेल्या आहेत फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामला. आणि सिव्हिल सर्व्हिस जे एक्झाम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगचीच डिग्री असणं कंपल्सरी आहे. 28 मार्चपासून याचे डेट्स आहेत ते स्टार्ट झालेले आहेत फॉर्म फिलअपच्या आणि 17 एप्रिलपर्यंत आहे. आणि जी कंबाईनची जी डेट असणार आहे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ती
28 सप्टेंबर अशी आत्ता तरी आपल्याला माहिती आहे. काही चेंजेस असेल तर आपल्याला नंतर कळतील. म्हणजे ऑलमोस्ट हा 4th मंथ आहे, हा 9th मंथ आहे, राईट. म्हणजे 5 महिने तरी तुमच्याकडे प्रिपरेशनसाठी आहेत, जरी तुम्ही आत्ता स्टार्ट केलं तरी. एज रिलॅक्सेशन वगैरे काय काय आहेत त्या गोष्टी बघून घेऊया. फॉरेस्ट रेंजर 21 to 43 इयर्स आहे ओपन कॅटेगरीसाठी. 18-19 म्हणजे आपण 18च कन्सिडर करूया, 18 to 38 आहे. आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 19 to 43 इयर्स आहे. तुम्हाला PDF सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये दिसून येतील. सिलेक्शन प्रोसेस नेहमीप्रमाणे प्रिलिमिनरी एक्झाम, त्यानंतर मेन्स असते आणि त्यानंतर असते इंटरव्ह्यू. ॲप्लिकेशन फीज कशी आहे तर ॲप्लिकेशन आहे ते ओपन कॅटेगरीसाठी 544 आहे आणि रिझर्व कॅटेगरीसाठी आहे 344. ठीक आहे. या सगळ्या आजच्या वीकमध्ये 4च अपडेट होते. या सगळ्या जॉब अपडेटच्या किंवा PDF वगैरे आहे त्याच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मेन्शन करीन मी. तिथे जाऊन तुम्ही सगळे PDF आहेत ते चेकआउट करू शकता. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन जॉब अपडेटसोबत.